मित्रांनो आता आपण चाललेले आहेत कालभैरवच्या दर्शनाला आणि आपण आपली टुकटुक केलेली आहे मस्त इलेक्ट्रिक आणि आम्ही 7 जण मस्त बसले आहेत. तेजस बसलेला आहे पुढे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलेले आहेत कालभैरव मंदिराजवळ आणि आपण जात आहे दर्शनासाठी. मित्रांनो आता आपण लाईनीत उभे आहेत. गर्दी आहे, खूप आहे गर्दी. होईल आपलं आता एक दर्शन होईल कालभैरवचं. आपलं कालभैरवचं दर्शन झालेलं आहे. तसंच आपण जे दत्ताचं एकमुखी मंदिर आहे जे कालभैरवच्या इथे आहे त्याचं सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे आता. तर आता आपण आलेलं आहेत मंगलनाथ मंदिर. हे एकमात्र ठिकाण आहे जे भारतात एकच आहे. तर आता आपण दर्शनासाठी चालले आहेत. गर्दी आहे थोडीशी, होईल लवकरच दर्शन आपलं. ओम नमः शिवाय. आपलं दर्शन झालेलं आहे आता मंगलनाथ मंदिराचं. आता आपण जातोय दुसऱ्या दर्शनाला. मित्रांनो आता आपण आलेले आहेत महर्षी संस्थापक आश्रम, जिकडे श्रीकृष्ण आणि त्यांचे परममित्र सुदामा यांनी इकडे शिक्षा प्राप्त केली होती. आता बघूया पुढे. हीच ती जागा आहे जिकडे श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी शिक्षा प्राप्त केली होती. खूपच सुंदर आहे. पुढे खूप चांगली पेंटिंग वगैरे काढलेली आहे इकडे. ह्याच्यामध्ये ज्या 64 कला आहेत त्यांची पूर्ण चित्र प्रदर्शन केलेलं आहे इकडे. मित्रांनो खूप सुंदर आहे, एकदम मन भावूक झालेलं आहे बघून. बघू शकता तुम्ही मस्त हत्तीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आता आपण पोहोचलेले आहेत गडकालिका माता. आता आपण पोहोचलेले आहेत भरतारी गुफा. जाऊन आपण दर्शन वगैरे करणार आहे. मित्रांनो आता आपण गुफामध्ये प्रवेश करणार आहोत. इथे 2 गुफा आहेत. आता आपण गुफा नंबर 1 मध्ये प्रवेश करत आहेत. मित्रांनो तसंच आपल्याला गुफेमध्ये प्रवेश करायला लागते. भरपूर गुफा मोठी आहे. कापत आहे खाली उतरायला जागा खूप सुंदर आहे. मित्रांनो मित्रांनो हा जो गुफेचा रस्ता आहे 4 धामसाठी रस्ता निघतोय इकडून. म्हणजे बघायला गेलं तर जी 4 धाम आहेत आपले रस्ता पूर्ण त्याच्यामधून पूर्ण इथून बंद करा दिया सरकार. मित्रांनो आपण आता एक गुफा बघून झालेली आहे आणि आता आपण जाते गुफा नंबर 2 मध्ये. पहिला आपण बाहेर नेवा इथून. चला मित्रांनो आपण जातो गुफा नंबर 2 मध्ये. राजा
तर मित्रांनो आपलं दोन्ही गुफाचं दर्शन झालेलं आहे मस्त, खूपच सुंदर. आणि पहिली गुफा तर खूप मोठीच होती, खूप भारी. मित्रांनो आता इकडे ही गुफा नंबर 3 आहे. हे आहे हिंगलाज देवी मंदिर. आपण ह्याचं वर्णन एका पिक्चरमध्ये बघितलं असेल, द रिअल जॅकपॉटमध्ये. त्याच्यामध्ये जे पूर्ण वर्णन आहे ते हिंगलाज देवीचंच आहे आणि आज मी इथे साक्षात बघतोय त्याचं.